मी डॉक्टर सागर राजकोर, ENT स्पेशलिस्ट, डॉक्टर, नाशिक, महाराष्ट्रावरनं. आजचा टॉपिक आहे स्कॅब्स, टॉन्सिल ऑपरेशनच्या नंतरचे स्कॅब्स. हे स्कॅब्स काय असतात बेसिकली? हे बघा, आपल्या कधी पण खरोच आली, स्क्रॅच आला हातावर पायावर, एक ब्लॅक लाईन तयार होते. त्याचप्रमाणे टॉन्सिलच्या ऑपरेशननंतर स्कॅब तयार होतो. तर मग कसं असते की आता जे लवकर म्हणजे आता खेड्यापाड्यातली मुलं असतात, शेतकऱ्याची मुलं असतात, फारच फिजिकली स्ट्रॉंग असतात. ते टॉन्सिलचं ऑपरेशन झाल्यावर लवकरात लवकर त्यांचं जेवण चालू करतात आणि लवकरात लवकर गार्गलिंग करतात. असे लोक म्हणजे स्कॅब लवकर पडतात बाहेर. आणि जे शहरातली मुलं आहेत, आता आम्ही आमच्या एक्सपिरियन्सप्रमाणे सांगतो, ते हेच म्हणतात की माझा घसा दुखतो, मी लवकर खाणार नाही, गुळण्या लवकर करणार नाही. तर अशा लोकांमध्ये स्कॅब लवकर पडत नाही, त्यांना भरपूर टाईम लागतो. मग दुखणं लवकर थांबत नाही, खाणं पिणं लवकर चालू होत नाही, हिलिंग लवकर चालू होत नाही, शाळेत जायला उशीर होतो आणि मोठ्या लोकांमुळे ड्युटीला जॉईन करायला थोडा जास्त उशीर होऊन जातो. या सगळ्या गोष्टी असतात. ओके. तर मग आता कसं आहे की जखम झाली, टॉन्सिल ऑपरेशन म्हणजे इन्सिजन घेणार, जखम होणार तर स्कॅब तयार होणार. मग ॲट्रोजिक जखम असो की कुठली जखम असो, जखमची जखम असते, खपली तयार होणार. आणि खपलीचं काय काम? ही नैसर्गिक खपली असते, ही का तयार होते, त्याचं फंक्शन काय? जरूरतपेक्षा लवकर निघाली की जरूरतपेक्षा उशिरा निघाली, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होतील? खपली लवकर नाही निघाली पाहिजे, त्यासाठी काय काय गोष्टी खायच्या, काय काय गोष्टी नाही खायच्या, अजून काय काय करायचं, काय काय नाही करायचं, तुमच्या ENT डॉक्टरला कधी कन्सल्ट करावं. या सगळ्या गोष्टींना डिटेलमध्ये माहीत करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, ती लिंक अवश्य क्लिक करा आणि डिटेलमध्ये आर्टिकल वाचा. या गोष्टी फार गरजेच्या आहेत. आणि तुम्हाला ट्रीटमेंट देण्याची ENT डॉक्टर त्यांना फारसा वेळ नसतो पेशंटशी बोलायला. ओके. ते त्यांच्या सर्जरीमध्ये बिझी असतात, OPD कन्सल्टिंगमध्ये बिझी असतात. ओके. तर म्हणून या गोष्टी माहीत करणं फार आवश्यक आहे. त्या तुम्हाला गोष्टी फार महत्त्वाच्या असतात माहीत करणं, कारण ABCD पासून ते सगळं काही सांगू नाही शकत. ओके.